साकी म्हणजे दारू पाजणारा बेवडा, त्याला लिमिट नसती बोलायची. कार्यालय पौड फक्त 4 आहेत. या कार्यालयामध्ये आज किती करून बसले. ते तुमच्या समोर बसलेले एकदम हँडसम असे अधिकारी, त्यांचं नाव प्रदीप रामभाव 25 पासून 26 म्हणजे आजपर्यंत फक्त 60%. 30 दिवसामध्ये माहिती देणं ह्यांना बंधनकारक आहे. आता ह्याच्या आता सोनकांबळे काय 60% चालल्यात आता. शोषितांचा, वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज. आत्ताच सबस्क्राईब करा. साकी म्हणजे दारू पाजणारा बेवडा, त्याला लिमिट नसती बोलायची. सर्वांना क्रांतिकारी पहिले प्रथम जय भीम. मागितलेत ना. आज काय बोलतो तुम्हाला. तहसीलदार कार्यालय पौड आजपर्यंत मागवले फक्त 4 आहेत. या कार्यालयामध्ये आज किती करून बसले. प्रश्न विचारण्यासाठी आलोय. आपले जे तुमच्या समोर बसलेले एकदम हँडसम असे अधिकारी, त्यांचं नाव प्रदीप रामभाव 25 पासून 26 म्हणजे आजपर्यंत फक्त 60%. ह्यांना गेले 3 महिन्यापासून आम्ही माहितीच्या अधिकारी खाली सरांना विचारत होतो आणि माहिती मागवत होतो. तर माझ्या अशा निदर्शनात आले की मजुरी प्रदीप रामभाव 60% यांनी आम्हाला खूप टाळाटाळ केली. पहिले तर ते 30 दिवसामध्ये माहिती देणं ह्यांना बंधनकारक आहे. तरी पहिला अर्ज होता म्हणून आम्ही 40-50 दिवस घेतले. म्हणलं अधिकाऱ्याला खूप काम असतं म्हणून आम्ही थोडं समजून घेतलं. अधिकाऱ्याच्या भावना आम्ही समजून घेतल्या. त्याच्यानंतर आम्ही 24/6/2023 ला परत 22 अर्ज माहितीच्या अधिकारी खाली माहिती मागवली. पण ह्याच्यामध्ये आम्हाला अजून सुद्धा माहिती भेटली नाही किंवा मिळाली नाहीये. तर हे तहसीलदार कार्यालयामध्ये जो उघडा, आता भोंगळा नाही, उघडा जो कार्यक्रम चालू आहे गो खनिजच्या माध्यमातून बिल्डरांकडून कितीतरी करोडांची ह्यांची वसुली चालू आहे. जेणेकरून महाराष्ट्र शासनाचा जो गो खनिज मधून जो उत्पन्न महाराष्ट्र सरकारला भेटलं पाहिजे, हे ह्यांच्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळं तो कुठंतरी बुडवला जातो. आपल्या टॅक्सचा पैसा बुडवला जातो. आपण आपल्या टॅक्स मधून ह्या अधिकाऱ्यांचा पगार होत असतो आणि हे अधिकारी खुलेआम ह्यांच्या आर्थिक व्यवस्थेसाठी किंवा आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी बिल्डर म्हणजे विकासक ह्यांच्याकडून ह्यांचे लागेदोरे बांधलेले आहेत. आज आपण तहसीलदार ऑफिसला आलोय. आज मी कमीत कमी 100च्या वर बिल्डरांचे गो खनिज उत्खनन, गोन खनिज म्हणतात त्याला, किती बिल्डरांनी तहसीलदारांकडून माहिती घेतली, परवानगी घेतली असेल किंवा ह्यांच्या दप्तरामध्ये त्या बिल्डरांची कुठं नोंद आहे किंवा आरटीओ वाल्यांकडे ह्यांचे परमिशन आहे. तसेच गो खनिजाच्या नियमामध्ये प्रत्येक गावामध्ये शहरामध्ये जेव्हा ती गो खनिज होत असतं त्याच्यानंतर ती जी हायवा किंवा ट्रक जेव्हा तिथला मुरुम किंवा दगड किंवा माती जेव्हा घेऊन जात असताना त्याला चलन असतं. अशा ह्यांच्याकडे ह्यांच्या तहसीलदार म्हणा किंवा तलाट्यांकडे किती चलन अजूनपर्यंत त्यांच्याकडे आहे. अजून ह्याच्या आता सोनकांबळे काय 60% चालल्यात आता. पण मी तुम्हाला पुढची माहिती द्यायचं काम करतो. तर सर्यायत ह्या तहसीलदार काय नाव आहे तहसीलदारचं चोबेचं? विनय कोबे चोबे सीपी झाले. नाव काय आहे तहसीलदारांचं? कुमार विजय नाही विजय आपलं श्री विजय चोबे हा तहसीलदार आहे. आणि ह्याची पण माणसांनी चौकशी केली पाहिजे.
तुम्हाला तहसीलदार- जमलं, तुम्ही तुमचं आधीच नाव काढून विनायक चोबे, परत नंतर तुम्हाला विचारायचं विजय लागलं. कुमार तुम्ही चोबे. सांगा आता असं काय विषय झाले, म्हणून यांचा. ते आमचे तहसीलदारांसंगत हो, खूप हो. आमचं प्रेम वाढल्यामुळं आम्हाला चोबे साहेबांचं नाव घ्यायला येतं नाही, माझ्यासारखं कामाचं नाव कोणाला. संपर्क केला. तर आपण ह्या माध्यमातून तुम्ही पुढे चला, जरा सपाटीला जाऊ जरा भाषण करताना. तर आज आपण तहसीलदाराच्या ऑफिसला आलेलो आहे आणि तहसीलदारांना अजून ह्या गोष्टी काही माहीत आहे किंवा नाहीये ते अजून आम्हाला माहीत नाहीये. आणि बघा आता हे विजय कुमार प्रभावती भाऊसाहेब चोबे, तहसीलदार, तालुका कार्यकारी अधिकारी मुळशी पौड. तर या लाईव्हच्या माध्यमातून जे आपले यंग युवक कलेक्टर साहेब, डुड्डी साहेब, या लाईव्हच्या माध्यमातून मी त्यांच्या पीएला हा व्हिडिओ पाठवणार आहे. आणि अशा तहसीलदाराचं काय कारवाई करता येईल असं नको व्हायला. हे तहसीलदार भोगटा वर्ग 2, त्याचं एकामध्ये रूपांतर कसं एकदम कागदपत्री कुठलं बेस घेऊन ते करत आहे त्याची पण आपण नंतर चौकशी करू. आणि आपण आता तहसीलदारांच्या दालनामध्ये उभा आहो. तर आपण आता जरा तहसीलदारांना भेटू, त्यांना प्रश्न विचारू. आणि जोगदंड नायब तहसीलदार आणि गोखनिजचे जे अधिकारी होते प्रदीप भाऊसाहेब सोनटक्के, ह्यांनी जे उत्तर आपल्याला दिलेले आहे 4 महिन्यामध्ये, तर आपण तहसीलदाराला विचारू काय करतोय तू. आता आपण त्याला विचारू, आलो 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 आलो, हे डायलॉग आपला चिपकू. चला.